देवीची पूजा आल्या की 2 देवाच्या गाव कसा होताले ती 2 कोंबडे ते आपली हे राहतात कोंबडी त्या दोन्ही जोडीचे कोणते देऊन भाव देणे आणि नदीला आणून देणे पूजा करणं पूर्ण जाण्याची आणि त्याचं बनवणे मटण. कधी करत होते पूजा तुम्ही? पहिल्या तर तरी 20-25 वर्ष झाले त्याच्या गोष्टीला. नाही म्हणजे वर्षातून कधी वर्षातून करत आहे पहिले. कधी म्हणजे कधी काळ कोणत्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात मे महिन्यात? मे मध्ये किंवा 6व्या महिन्यामध्ये. आपल्या समाजाची जो हो समाजवादी नाही सण असा कोणता सण आहे आपला? सणामध्ये काही नाही आपलं उजळामध्येच करतो ना आपण पूजा. असं आहे जसं आपण 5व्या महिन्यात उजळ लागते त्या महिन्यामध्ये. बरं उजळामध्ये किंवा मे मध्येच किंवा जून मध्येच तुम्ही करता? हो उजळामध्ये करायचा. बरं त्याचा उद्देश काय होता पूजा करण्याचा? पूजा करण्याचा मागचा उद्देश येते म्हणजे जसा आपला तो येतं आहे तो आपला तो बाबाजी येते तो त्याच्याला नदीमधून इकडून तो आंबरेला जातं आणि तो वरती येते. जसं म्हणजे जेव्हा किंवा पोराला दाबतो किंवा म्हशी ढोराला दाबतो त्या प्रकरण होतात. त्या कारणामुळे आम्ही त्याची पूजा करू. तसं आहे. त्या पूजेला काय म्हणतात म्हणजे काही नाव आहे का त्या पूजेचं? पूजेचं नाव मिळून पूजाच म्हणतो त्याची सर्व मिळून. आता ते सोडले सर्वांना आता काही देत नाही आता कोणी. आता सगळे परमात्मा. बरं नाही परमात्मामध्ये जे नाही गेले ते करत असतील ना पूजा? नाही ना ते नाही करत का? करतात. त्याच्यामध्ये काय आपण करतो म्हणला आता आम्ही त्याला वर्गणी देऊ शकतो ते पण ते करत नाही. अच्छा तर त्याला सोरशिवाय त्या कामना होत नाही त्याच्याला. अच्छा ते आणल्याशिवाय हो तुम्ही खाण्याचं नको पण त्याच्यात पण करावं लागेल. अच्छा त्याला वाळाचे धार पाहिजे. खाल्ला तर ठीक आहे नाही तर मग नाही जे खाणीवाले ते तर रानतीलच आपल्याला अलग करून सणी. जे कोंबडे कारण खाणीवाले ते अलगच करतात. असं वेगवेगळे करतात. मटणवाले अलग ती मटणवाली वेगळी अलग असं राहते. मग तुम्ही आपण तसा जेवढे देव राहतो तेवढं आपण घरावरचे सर्वजण जीव येवायचे घरी येत नदी येऊन सणी असा खावायचा. सर्व एकत्रित करत होते हां वेगवेगळं नाही आपल्या एका डोंग्याला एकेकाचा घेणे. तसं नाही सर्वजण सर्व मिळून सामूहिक सामूहिक. अच्छा सुवरचा तो बळी देत होते नदीला पण हो सांगते. हो ते नदीला पूजा कशी करत होते ते सांगा ना. आपण जसं शेंदूर बुका सोडतो त्या प्रकारे सोडायच्या. तिथं कोणाला शेंदूर लागते तर त्याला शेंदुराशीच द्यावं लागते पूजा. तसा रे जसा देवी मिळायला आपल्याला जसा कापूर उदबत्ती कोणता का आपण 4 पुढे सोडतो त्याला वावाचा. तशा नदीला जसा पिल्याला त्याचा शेंदूर लागतो त्याला शेंदूरच देवाचा. आता ते जुने माणसं जे करत होते आपण त्याची जे धारावर जात नाही आपण लहान होतं त्या ते सांगा तुम्हाला तसं आहे. तर आम्ही पाहिलं ते त्याच्यानंतर म्हणजे ते मेलेल्या माणसाच्या नंतर मग ते सुवर कशाने कापत होते? तलवार सुरीनं कशी म्हणजे एका ह्याच्यात कापत होते की कसं? नाही असं धार मारलं का झाला अच्छा त्याला मग पाण्याच्या नंतर दपतात त्याच्या वारू. बरं तो कोण कापायचा? आपण लोकच कोणीही का? दिवरच हो कोणीही का? हो. नाही म्हणजे घरचे मोठे कापायचे फक्त. नाही एक जण राहत नाही ती कापणीवाले. आपण जसा मेन माणूस मोठा आहे तो काटत नाही धरून ठेवायचा त्याला काटायचा. बरं जुना एखादा माणूस आहे का गावामध्ये आपला वयाचा आहे पण तो सांगू शकतो सगळ्या गोष्टी जुन्या? आहे ना तो पप्पी येऊन फक्त काय नाव आहे त्यांचं? लेंगा सुट्टी. अच्छा लेंदा सुट्टी. चला तुम्ही यापुढे इकडे तिघे जण बाबाजी आहेत इकडे बसले. हा चला म्हणजे ते त्याला नसेल. कोणत्या देवाला द्यायचे? हे कोणता देव आहे हे इथं जे तो देतो? घाटमारे होतो आपल्याच्या घाटमारे घाटदेव घाटदेव. आहे आता इथे आहे तो येते या ना शेंदूरगाव. म्हणजे याच्यानंतर तिथे जाऊ. घाट म्हणजे कसं आहे हा देव हा त्याचाही घाटदेव. तर तेच सांगतो. या ना बाबाजी इकडे. हे आपल्या समाजाचा विषय चालू आहे. ते जे रूढी परंपरा आहेत जे करत होतो आपण 25 वर्षा 50 वर्षा अगोदर. आपण कसं आहे तो अभ्यासासाठी त्यांना बोलवलं आहे. ते गव्हर्नमेंटकडे ते सादर होते आपल्या रूढी परंपरा वगैरे ज्या होत्या का नाही सर्व गोष्टी त्याच्याबद्दल. पहिली ते डोहाची पूजा गिजा करत होते त्यावेळेस ते मासा गिजे मारत होते एकत्र येऊन. म्हणजे काही नदीला डुकरे देत होते कोंबडे देत होते कापत होते. त्यानंतर पूजा करून सगळी नदीत मच्छर मासोळी मारत होते. आता हा डाम बनल्यामुळे सर्व तो प्रकरण गेला. ती पूजा कधी करायची? पूजा म्हणजे शिवरात्रीच्या नंतर शिवरात्रीचं म्हणजे आता मार्चमध्ये
हर एक घाटाला एक वेगळा देव होता का? घरी घाटाला नाही मग आमच्या गावाला होता तो घाट घाटदेव म्हणून. एका गावाला एक हो तर बाकीच्या गावात असतील ना घाट आणि त्यांचे ते देव असेल घाट देव असेल. तो पण घाट बाकीच्या देवच गावामध्ये करत होते का त्यांचा कधी काही वेगळा तुमचे दिवस आहे. रिलेटिव्ह वगैरे कुठले अजय तुमचे रिलेटिव्ह वगैरे दुसरीकडे पण करत होते का असं पूजा अशी असे करत होते. हो अशीच पूजा करत होते. सर्व सर्व डोहावर जेवढे डोह होते नाही तेवढे डोहावर पूजा केल्याशिवाय मासेमारी म्हणजे करत इकडून कुठे होते इकडे तिड्डीला करत इथून होते का? तिड्डीचा डोह. तिथे पण करत होते हो तिथून मग आंबोऱ्याच्या पूजा केल्याशिवाय नाही. आणि ही पूजा वर्षातून एकचदा होते की? एकचदा वर्षातून एकदा. त्याच्यासाठी करत होते पूजा. पूजा म्हणजे आता मासोळ्याचा धंदा समजा झाल्या पाहिजे चांगला व्यवस्थित त्यासाठी. अजून काही नारायण देवाची वगैरे त्याच्याबद्दल ते नारायण देवाची पूजा तर मग ते घरोघरी करत होते. ते घरोघरी करत होते पण नदीवर नाही. नदीवर एकच करत होते. तर ते मंदिरामध्ये जाऊन की पूजा करत होते का कधी? मंदिरात नाही ते फक्त नदीवरच. इथेच होत होतं. नदीवरच पूजा. मग काय इथेच जेवणच होतं. हो मग नदीवरच जेवण तो. नदीवरच जाऊन. नदीवरच जेवण म्हणजे कोंबडा हे सुवर गिवर सुवर बरं खाणारे इतर सुवर खाते. समाजाचे लोक मग याचे का खाले नाही ते जास्त प्रकारे नव्हते. ते एक दोघं जण आहे, त्याला आवडला सुवर खावायचा आहे ते लोक येत होते. तर म्हणजे माणसं बाया सगळेच खायचे की फक्त नाही माणसं? नाही माणसं फक्त. बाया खातच नव्हत्या नाही का? नाही बायाला नाही. किंवा या पूजेमध्ये बाया नाही या राहतात. पूजेमध्ये बाया नाही. अच्छा हम्म. तर जेंट्स म्हणजे तिकडे नारायण माणसंच देवाच्या म्हणजे पूजेत राहायचे ना मच्छीमाऱ्या बाया? करतात म्हणून का? हो हो घरी राहायच्या ना घरी नारायण देवाच्या नारायण देवच्या नाही पूजेला- नारायण देवाची पूजा म्हणजे ते याला करतात माईमध्ये. हो. ती मार्च मध्ये येते. त्या माईच्या पूजेला अजून दुसरी काय नाव आहे का वेगळं काही? माईच्या पूजेला दुसरं नाव नाही. माईचीच आता पूजा. झाल्या ना त्या माहिती माईच्या पूजा पूजा आता बरं ते त्याच्या वेळेस आपण काहीतरी गाणे म्हणत होतो ते पूजा करताना हो हो हो. कोणते गाणे हो, ते नारायण देवाचे गाणे गायिका म्हणत होते. ते तुम्हाला माहिती आहे का कोण काही? म्हणत होतं? आमचेच लोक माणूस म्हणत होते की बाया? हो बाया बाया. बाया पण आणि माणसं पण असायचे माणसं म्हणायची का? तुम्हीच होते आम्हाला दाखवलं डब. डब हा ते डब गाणी आपल्याला ते ते- डब गाणे ते डब गाणं म्हणजे ते गुढी. ते काय असते ते गुढी म्हणतात तिला. ते नव्हते आणत का राजोले. ते आहेत का कुठे आपल्या अजून हो ते राजोल्याला भेटते. इकडे लोहारेले राजोल्यातून निघत राही गुढी. हा आता नदीचा त्या हो बघता नाही निघतो निघ. नागपूरमध्ये येईल तो हो नागपूरमध्ये. नारायण देवची जेव्हा पूजा करत होते तेव्हा बाया जेवण करू शकत हो होत्या. हो तेव्हा तेव्हा जेवण. बाया माणसं हो दोन्ही दोन्ही. बरं तेव्हा स्वर खायचे का मग बाया? नाही तेव्हा सुवर घरी नव्हते काढत ते. अच्छा ते साधी पूजा राहत होती घरी. अच्छा, फक्त म्हणजे सुवर काटायचं घरी नदीवर. नाही- ते घरी नाही करत होते. नाही घरी नाही. तर नारायण देवला कुठलं काय देत होते? नाही हे साधाच असं आपलं वडे पुऱ्या ह्या त्या पदार्थ बनवून. ते नारायण देवाला डुकर खुड्डी नव्हती देत नाही, का नाही, आपली? नाही. खिड्डी नाही ते त्याला म्हणत होते बीज. हा, बीज तेच म्हणतोय आम्ही. तो बीजला एक नव्हते होता देत. बीज प्रकरण. तर बीजला तो देत नव्हते का ते? बीजेचा आपल्या गावात एकच व्यक्ती देत होता. तो श्रावण म्हणून चांदेकर आहे. तो देत होता सूर. आहे का श्रावण? नाही मर चांदेकर हुशार आहेत. तो कसा का देत होते? माईची पूजा ते त्याला बीज म्हणून सगळी सुवर देत होते. ते माईची पूजा आणि बीज वेगळा आहे का हो वेगळी आहे बीज वेगळी कसं काय आहे. वेगळं आहे? बीजेची पूजा वेगळी आहे. तिला सुवर देतात. पण आता ते बीजाले तुम्ही ते माईची पूजा म्हणतात त्याला कोणते देव पुजता? त्यालाही पण नारायण देवच पुजतो. मग नारायण देव पण नारायण देवाला आम्ही साधीच पूजत होतो. साधीच पूजा करत होतो ते सर्व आता घरी. बंद केलं. आणि हो, बीज ते सर्व कधी बंद करतात? केलं. बीज हे कधी करतात? बीज हे मार्च मध्ये येते मॅडम देवी. म्हणजे असा कोणता दिवस असेल पौर्णिमाच्या आधी हा किंवा हा नाही पौर्णिमेच्या दिवशी होत होती ते. फक्त पौर्णिमे पौर्णिमेच्या दिवशी. आणि तेव्हा मग बाया खाऊ शकत होत्या का फक्त तेव्हाही माणसं नाही खायचे? तेव्हा बाया खाणारे नाही. बाया माणसंच खात होते. माणसं. हेही आता त्याही बीज बंद झाले 60 वर्ष पूर्ण होऊन गेले. म्हणजे मी 5 वर्षाचा होतो. एक वेळा जेवण करायला गेलो तोही मला आठवण आहे. पण बाया बी खायच्या आता काही काही नाही ठिकाणी बाया नाही. बाया नव्हत्या सुवर्ण ते बाया. पहिले म्हणजे तुम्ही मच्छ्या वगैरे पकडता तुमच्या घरी कोणी इथे नसेल खातल्या पण बाकीच्या ठिकाणी सर्वेकडे वेगवेगळ्या याच्यात खाल्लं म्हणे ना. आम्ही खात ते कारण ते फेकात हा, हा, हा. पहिले खावायचं लागतं. हा. पहिले म्हणजे मासोळ्या गिसोळ्याचा थोडासा ह्या होता म्हणजे जास्त ते वास येत होती हा, त्याला. वास येत होते. म्हणून कोणी
पाणी वगैरे येत नव्हते माहिती येत ना घरी आमच्या समाजाला कोणी पण नाही. बीज तसा आणि गाईच्या ढिवर कुठे सर्वाला मध्ये चालत होता. अंतर. ढिवर सर्वाला चालत होता. हो ढिवर चालत होता पण म्हणजे पाणी काहून का त्याच्या जमा- घरी भांडे उठणे पाणी भरणे हे ढिवराचेच कामं होते. हो हे त्याले काम करून घेणे जमत होता हो पण त्याले डबल हात लावता जमत नव्हता. असं होतं ते. कोणाच्या घरी पाणी भरत होतं? कोणत्या समाजाच्या घरी पाणी भरत कुणबीज आहे. होतं? आणखी आमच्या घरात कुणबीज होते ना, दुसरे व्यक्ती नाही. आमच्या आजा गिजा होता त्यावेळेस तेव्हा गणपतराव पांडे नाही त्याच्या घरी महिनाभर पाणी भरावं तेव्हा तो डोवात मच्छी मारू देत होता. बापरे. हो नाही तोपर्यंत नाही. बरं तुमच्या घरी पाणी पित होते का ते लोक मग? नाही 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 नाही. तुमच्या हाताने पाणी भरत हो होते हो आमच्या हाताने पाणी तुमच्या भरत घरचं होते. पाणी पित नव्हते? नाही नाही आपल्या घरचं नाही. अच्छा म्हणजे डवळे घेण्यासाठी त्यांची हे ते लागते करत नव्हते देत म्हणते ना म्हणजे परवानगी लागत होती. हो परवानगी लागत होती. त्याच्या घरी जाऊन सनेरी महालामध्ये महिनाभर नोकरी करा पाणी भरा कोणतेही कामं करा अच्छा मग तो परवानगी दे का तू आता मासे मारू शकतेस तेव्हा तो मासेमारी धंदा किती मोठा फॅक्ट आहे आता आम्हाला पण माहित नाही. हो ना. एक वेळ त्यांच्या घरी आपण भांडे घासून नाही दिला, प्रॉपर्टी धुवून तशी मालकशाही होती जी दिला. पहिले नंतर त्या त्यांची- भांड्याला पुरा कब्जा त्याचाच होता पांड्याचा. पांड्याच्या स्वतः ह्या ज्या मंदिरात इथं भंडाऱ्यामध्ये महाल आहे. पांड्याच्या हातच्याच आहे गणपतराव पांडे हो कुठल्या समाजाचा होता तो? कोण मी असं का? तो नागपूर. ब्राह्मण हो. नागपूरचीच तर काहीतरी ते हे आहे नागपूरच्या- नागपूरचीच टीम होती ती महालवर किती आहे जी त्याच्या महालवर पुष्कळ आहे एरिया त्याचा. जे जहांगीरी म्हणत होते बहुतेक हा, जहांगीरी का आता काहीतरी भंडाऱ्यात प्रसिद्ध आहे महाल त्याचा. हा हे माईची पूजा आणि बीज याच्यामध्ये काय अंतर आहे म्हणजे का बरं अंतर म्हणजे एवढंच मॅडम का बीज म्हणजे हे सुवराशिवाय दुसरी व्यक्ती काही नाही. फक्त सुवराचीच सुवाराला काटत होते हम्म. त्या देवावर आणि ते सुवराचीच भाजी बनत होते अच्छा. त्यासाठी ते बीज म्हणून नाही आणि आणि हे माईची- नारायण देवाची म्हणजे साधी पूजा होती घरी आपण वडे पुऱ्या हे ते करून पदार्थ करून सगळी हे साधी पूजा होती. मग तुम्ही आता नाही करत नाही 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 आता ते बंदच झाली प्रथा. बंद का झालं? बंद का झाली म्हणजे आता आम्ही परमात्मा मंदिर गेलो ते मगानी जो बोर्ड होता की नाही दारू पिऊन येऊ नये नाही का? परमात्मा पण मंदिर परमात्मा का घेतलं हा? काय काय हे काय होतं क्या घ्यायला लागलं हे काही ना काही हे काही 10 घेवायची काही रुपयाची जरूरतच मच्छी नाही. विकणे, फक्त दारू जाऊन पिणे. शब्द घेणे दुसरं त्याची पूजा करणे. तुम्हाला तेव्हा असं थोडी ना तुम्ही परमात्म्याची सेवा घेतली हा. काही तर असेल कारण दारू त्याला. सोळा कारण वर्षाची म्हणजे आपल्या म्हणजे व्यसनातून किंवा आपल्याला आजारी आहे आजार दुरुस्त होणाऱ्याला डॉक्टर तर त्या व्यक्ती जाणे तिथं तिथून आपण बरा होणे. नाही तर पहिले म्हणजे समाज कसा आहे, आपल्याला 5 उद्देश दहा त्याचा आहे रुपयाची की मच्छी सत्य पकडणे मर्यादा आणि आणि प्रेम ते दारूमध्ये ज्याच्या जिरवणे. घरी असल घरी म्हणजे काही शांततेपूर्वक न्यायचे नाही. तर तो बिलकुल शांततेनेच परिवार राहील. म्हणून त्याची फक्त सत्य मर्यादा प्रेमाचे पालन आता करणे हे तुम्ही गरजेचे आहे. परमात्मा एक हा. घेतला त्यानंतर नारायण देवची पूजा केली. नाही 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 बंद सर्व पूजा बंद कोणत्याच मंदिरावर नाही कुठे नाही सर्व पूजा बंद सर्व पूजा बंद. पूजा दुसरी नाहीच त्याच्याशिवाय ते देव वगैरे शिरवतात हो सर्व 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 देवाचे विसर्जन. सर्व देवाचे विसर्जन. फोटो सुद्धा नाही लावतात हो असं आहे ते. फोटो लावता येते पण त्याची पूजा करता येणार म्हणजे आई वडिलांची पूजा नाही करणार? नाही 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 पूजा जिवंतपणेच करा. एकच जो भगवंत. जिवंत आहे तो तोपर्यंत पूजा करा. मग ते जे आहेत तुम्ही ज्यांची पूजा करतात ते जिवंत आहेत का? काऊन ते जे त्यांची पूजा करतात ते? नाही 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 ते पण गेले पण त्याने ते त्यांची ह्या पूजा घडवून करतात. घडवून ठेवलेली आहे. अच्छा हो असं आहे. ओके ओके. ते मगाशी म्हटलं ना की एखादी गोष्ट लुप्त होते किंवा एखादी नवीन गोष्ट जन्माला येते. ते त्याचं कारण आहे. आणि जे आणि आता इकडचे बरेच ढिवर म्हणजे जे तुम्हाला हनुमानजीची परमात्मा प्राप्ती केली, मध्ये दिसते. म्हणजे पुष्कळचे महादेव नदी बाबा जळल्यावरचे. देवजी जे आहेत, म्हणजे जे त्यांनी व्यसनी त्या होते परमेश्वराची प्राप्ती दारुडे केली, होते ते ह्या होते भगवंत ते त्याले दारूपासून मुक्त झाले. नागपूरचेच आहेत. म्हणजे मॅक्झिमम दारूच्या व्यसन असणारेच होते जे हो, हो, मच्छी हो, मारायचे हो, दारू तुम्हाला प्यायचे. काय वाटतं दारू दारूचं व्यसन का होतं हा काय कारण दारू का पित होते आपले लोक? दारू म्हणजे का पित होते आता मासे मारवलं ज्यात 2 पैसे भेटले ढिवराला का 2 गिलास मारला का झालं तो बादशाह. टेन्शन घरी दूर. लागल घरी ने नाही काही तर नको. नेवत नको काही नाही. बरं आधी तुमचं जेव्हा नदीमध्ये म्हणा किंवा तलावामध्ये मासा मारा करत होता तुम्ही हो. तेव्हा तुमच्या पाण्यामधून काही तुम्हाला इन्फेक्शन वगैरे होत होतं? हात खुजली वगैरे येत होती का? नाही 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 नाही. त्यावेळेस नव्हते. आता हा जमाव पाणी झाला का नाही तो अच्छा. पाणी वाहता राहत होता. हा, तर त्यावेळेस तेव्हा स्वच्छ इन्फेक्शन होता. स्वच्छ होता. आता थोडासा हे झाला, आता इन्फेक्शन इन्फेक्शन झाला. हो आता फोडी गिडे पूर्ण येतात. अच्छा. पण आता बंद केले तुम्ही? हो त्या रिमाइंड करून काही विचार म्हणजे ते सांगतील आता पूर्ण आम्हाला पण ते गणपतराव पांड्याचा खूप मोठा शौक आहे. ते मी वाचलं लिटरेचर पण मला ते आलं नाही तसं वाचण्यात अशा प्रकारचं फोर्सफुली. नंबर आहे ना यांचा?
त्यांचा नंबर घ्या दोघं घेऊन टाकले. दे ना लिस्ट लिहून 94 हं. 94 हं. 36 हं. 01 हं. 97 तुमचं नाव जयदेव उके. आलं का ना? जयदेव उके. नाही झालं तुमच्याकडे आहे नंबर मोबाईल? नाही हे नंबर बरं जयदेव उके. अजी गावामध्ये दोघं माणसं आहेत आमच्या गावी बिगर फोनवाले हा एक आणि याचा भाऊ एक हे फोन नाही घेऊ शकत एक. नाही मरत ना अरे मच्छ्या मरते किती शेकडून से मारतील मच्छ्या मच्छ्या नाही मरत म्हणजे काय मुला जेवरात म्हणलं बरं मुलाच्या आता जर मुलाच्या आम्ही तुम्हाला फोन केलो ना आलो की हो. आम्हाला मच्छी हवी आहे हो. तर मिळेल का? मिळेल ना सर नाही तुम्ही तुमचं- मिळेल मिळेल म्हणजे आमचं- जसा हा म्हणजे- पर्सनल वाक्य नाही, तुम्हाला पर्सनल मी काय म्हणतो सर तुम्हाला येवाचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही फोन करा का उद्या मी येऊन राहिलो तशी आता आम्ही मच्छी नेला ना घरी तशी आम्ही तुम्हासाठी मासोळी बांधून ठेवू अच्छा हा असं तेच राहते. तेच नाही तर मग फोन करावं लागते. व्यापाऱ्याला- बरं तुम्ही असं मासोळी असं तिकडे आफ्रिकेत नाही नेत का? नाही सर ते कुठे जाते सर कुठं विकता तुम्ही मच्छी? नाही येते भंडाऱ्याला हो का? नाही तर तुम्ही आता- स्वतः विकता का? आता सध्या तुम्ही नागपूरला स्वतः जाऊ. विकता? नाही, नाही, नाही. भाज्यात वगैरे नाही का तुम्ही इथे व्यापाऱ्याला मच्छी? देता? तुम्ही हे नागपूरला जाऊन नाही विकू हो शकत. नागपूरला जातात ना मच्छी आजही गेली नाही, मच्छी इथून नागपूरला जाते. ते बारीक पण बारीक हे जाऊन पण विकून असं ते कोण नेते कोणतरी नागपूरला कोण नेते विकायला? याटोवर नाही कोण आपण तुमचे लोक आहेत हा का? हा आमचे लोक आम्हालाच जावायचा अच्छा. आपल्या मच्छ्या आपापल्या मासळ्या घेऊन सनेरी आणि त्याची मग बोली होते किरायाने अच्छा तुम्हाला तिथे ठोकानं देतात ठोकानं देतो तुम्हाला किंमत मिळत नसेल नाही मग. नाही 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 मग इथून जो नेते व्यापारी आहेत तेव्हा त्यालाही ठोकच देवाची हो पण इथे किंमत नाही देत का मग? नाही 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 त्याची किंमत केवढी आता तो 400 या भावाने विकते आमच्याकडून 200 या भावाने घेते मग तुम्ही नागपूरला इथे का? जसं विकता नागपूरला आता- तसंच नागपूरला जाऊन तिथे पण Rate. तिथे तो chance, sir. मार्केटमध्ये जाऊन विकू शकता. नाही नाही विकतो तेथेही जातो आता पण तिथे जसं आहे- रेट जास्त मिळते का? नाही 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 मग तिथं नेण्याचं काय प्रश्न? नाही, त्यांच्या मच्छ्या तो दलाल घेते तिथं पूर्ण हो तिथे दलाल घेते तुम्ही नेऊन देता फक्त हो, दलाली हा, करते ना याचा दलाल त्याला नेऊन देता हम्म. ट्रान्सपोर्टिंग असं आहे. किती बाकी मासे काय नाही. पकडता दिवसभरात? अजी भेटले तर आता 10 किलो नाही तर मग 5 किलो नाही असे आहे मॅडम बरं सीजन कधी सीजन असते का सीजन मच्छी असते मारायला हो, सीजन असते का सीजन कधी असते असते तो सीजन म्हणजे आता जून मध्ये सीजन असते एकच महिना चालते ते. बरं जून मध्येच का बरं मिळतात मच्छी म्हणजे आता जे अंड्यावर मच्छी राहतात ना ते आता पाणी येते गड्डूळ मग त्या वरच्या गावला जातात मासोळ्या अच्छा, त्यावेळेस ते भेटते आता सीजन नाही का आता नाही आता आता मच्छी मिळून नाही राहिली आणि खूप जेव्हा अंड्यावर आमच्याकडून खूप मार्केट जास्त जात किंमत नाही घेतात त्या काळात. श्रावण महिन्यात मिळते ना 400 रुपये किलो बाजारात अंडर मार्केट आणि हा, आणि चुकीने जर मच्छी पकडली मार्केटला नेली तर ते विकतच नाही कारण खातच म्हणजे नाहीत ना सहसा ते आणून मग त्याला घरीच नाही लागेल खावायला आणि पुन्हा हे बरं नवरात्र मच्छी असेल या किंवा व्यवसायामधून तुमची गणेश प्रगती उत्सव झाल्यासारखी असेल, वाटते या का काळात ती मच्छी विकतच नाही. प्रगती- नाही 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 सर नाही सर या व्यवसायापासून प्रगती नाही त्यामुळे काही हा अभ्यास आहे सांगता, माझा त्याच्यामुळेच मी त्याच्या पैशावर पैसे येते नाही 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 आज म्हणजे हजाराचे भेटले तर उद्या रुपये नाही हो सर ते बरोबरच होते रोजी नाही पडत जसं आज हजाराच्या भेटल्या 2 दिवस रुपये नाही झाला तर मग काय मतलब झाला ते रोजी पडली की 3 दिवसाची 300 मुलं वगैरे आहेत तुमचे हो मुलं काय ते शिकले शिक्षण नाही झालं तो आहे एसटी मध्ये कंट्रोल अच्छा कंट्रोल आहे का? किती मुलं आहेत? एकच मुलगा असं. मुली मुली ती आहे त्यांची लग्न झाले लग्न झालं. शिकल्या का पुरी हो पोरगी शिकली आणि एक आहे BSc दुसरी 12वी आहे ती तिसरी 10वी आहे आता शिक्षणालाच माणूस हे ढिवर मागं राहिले म्हणजे मासोळ्याच्या याच्यात लागतात ना जी आणि मग शिक्षणावर दुर्लक्ष होते करेक्ट बरोबर शिक्षणावर दुर्लक्ष मी मासेमारी केलो सर मी ठेकेदारी केलो आणि पोराला शिकवलं पोराला तर डोंगा हाणाचा सवाद नाही जाळ फेकायचा सवाद नाही जाळ बांधायचा सवाद नाही आपण त्या कामात लावलंच नाही मी मुलाला म्हणलं या कामात काही आपल्याला उन्नती मिळणारच नसं तू शिक्षण पाय समोर असं म्हणून तो शिकू तर शकला शिकू तरी शकला ग्रॅज्युएशन Correct. झाला तसं आहे बरं आता ते जे गणपतराव पांडे आहेत हो तो तिकडं महाल त्याचा हो हा इकडं हा हो. नाही येते आमच्या गावात वाडा होता सर जमीन आहे अच्छा. 55 एकर त्याची अच्छा आता आहे. हो आता आहे आता म्हणजे तरी आहे. पुष्कळ आहे जमीन तरी पुष्कळ आहे आमच्या इकडे 100 एकर जमीन होती त्याची वाडा वाडा होता पण येते होता. वाड्याच्या बग्गीहून येत होता तो गावोगावी होती जमीन. गावोगावी जमीन होती त्याची उटीचे वाळे जे आहेत ना हा. म्हणतात ना तो बरं गणपत यांच्याकडे एवढ्या पांड्याचे साऱ्या जमिनी आल्या कशा पहिले माल गुजारी होती सर ते आमच्या तुमच्याच होत ना आमच्या तुमच्यासोबत माल नाही, गुजारी नाही, होती बरोबर सर. आहे बरोबर आहे. ते ते मालगुजारीच आहे माल गुजारी होती त्या हिशोबाने त्यांना म्हणजे ही जी जागा आपण अतिक्रमण करून घरं बांधली आहेत ना तिथं हे जागा मालगुजारीचीच आहे माल गुजारी तर याच्या P1 P2 काढा तुम्ही तर ते- तेच भेटल ते याची पांडेची जमीन होती आमच्या गावात तुमची मग शेती वगैरे पण आहे नाही शेती नाही माझं. तुमची नाही. हीच आमची तुम्ही ह्याच्या ठेक्याने ह्याच्या जाता का? नाही ठेके गिकेन काही नाही करून मजुरी सारखं असं बस बस मजुरीला जाणे आपल्याला नाही भेटल्या मासोळ्या तर मग भंडाऱ्याची मजुरी करणे
नाही तर आणि मग ती मासोळी जागा नंतर मग शासनाला आहे. हाच व्यवसाय आहे. आणि ती प्रॉपर सरकारची पण जागा आहे. किती घरात आहे आपल्या कोरंबीमध्ये आपल्या समाजाचे? आपल्या समाजाचे असेल की 100 असेल. 100 मतदार म्हणजे 4-5 आहेत लोक. हो 4-5 बस 350 मतदान काय असेल बरोबर 500च्या वर्षाचे वर्ग आहेत मग हो. तुम्ही पाहिलंय का पण पहिले तुमच्या हाताने पाणी नाही पिताना वगैरे लोक नाही घ्यायचे? नाही सर, आता तेवढी आठवण नाही. आता म्हणजे ते जे आम्ही जे लागला त्यावेळेस तुम्ही जेव्हापासून पाहता तेव्हाही असं होतं का? हो होता पहिले सर. कोणी येत नव्हते ढिबराच्या घरी म्हणजे जसे माहिती म्हणजे कधी कमी झालं असेल असं? हं? कमी झालं किंवा असा काही फरक पडला हो पडलाच होता ना सर. नाही आता किंवा ह्या फरक पडला सर 1970-71 पासून फरक पडला. कशामुळे हो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? 70-71 पासून थोडं सर्व का पडलं समान असेल असल्यासारखा असं? वाटला. तर का पडलं असं? आता का पडला जसं काही म्हणजे बदललं किंवा- बदलल्यासारखा झाला थोडासा. तुम्ही म्हणजे म्हणता 70-71 आचरण- पण मला नाही वाटत त्याच्यानंतरच फरक पडला असेल कारण नाही की 70-71 म्हणजे मी तेव्हा आम्ही चौथ्या- जन्माला यायचो चौथ्या- होतो. चौथ्या- आम्ही पाचव्या जन्माला वर्गामध्ये- आल्यानंतर जेव्हा चौथ्या- शुद्धीवर आलो पाचव्या वर्गामध्ये तेव्हाही तो प्रमाण होता की पाणी नाही प्यायचे. नाही प्यायचे म्हणजे त्याच्यामुळे तो 80च्या नंतरचा कालखंड असेल. ते कसं होतं मॅडम, ते एक जी रचना जी म्हणतो ना समाज व्यवस्थेची जी अशी होती. म्हणजे आता आपण महार समाज जर घेतला तर त्यांना पाणी देत नव्हतं, हो पण आम्ही त्यांच्याकडेच पाणी भरत होतो. हो पण तुमच्या घरचं पाणी त्याच्यामुळे द्यायचं. त्यांना जे पाणी मिळायचं ना तर ते असं जायचं आमच्या थ्रू. हम्म. कदाचित ती अशी रचना होती त्यावेळेस. तर आता हे सांगतात कुणब्याच्या घरी आपण पाणी भरायचे हो. हो ना, पण बरोबर आपल्या आहे. घरचे ते पाणी नाही पित नाही नव्हते. नाही नव्हते आता नव्हते. माझ्या मोठ्या आईनं आमच्या गावचे जे महार समाजाचे लोक आहेत, त्यांच्याकडे पाणी भरलं. म्हणजे ते त्या आता भांडे ते उघडे मांडून त्याच्यावर पाणी भांडे टाकत होते ते. हा. हो. अच्छा ते टाकत होते पाणी पाणी मग. हो ते दुसरा पाणी टाकल तेव्हा ते भांडी उचलेलं असे व्यवस्था. बघा भांडे घासायचे हं. धिवराच्या हातानं. भांडे घासून झाल्यानंतर धुधा केल्यानंतर धिवर धुधा करेलही पण ते उबळे मांडेल आणि मग तो व्यक्ती घरचा व्यक्ती त्याच्यावर पुन्हा पाणी टाकेल पाणी टाकेल तेव्हा ते अंदर उचलेलं. म्हणजे त्याला शुद्ध जेवण करेल. वगैरे बनवायसाठी बोलवायचे का? असं कार्यक्रम मध्ये देवारांना जेवण वगैरे बनवायसाठी बोलवायचे? नाही जेवण नाही पाहिलं सर. आम्ही पण पाणी भरत होता लग्नात येते जेवण बनवतो. अजून कुठले बरं, मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटत होतं? काय एक लुगडा पहिलेच्या काळात एक लुगडा आणि काही धोतर लुगडा धोतर आणि काय धान्य वगैरे काही खानाची मग कुठच्या धान्याची आता धान्य वगैरे गरीबाला काही काय खाणं म्हणजे नाही. कुठला खाणं? खाना म्हणजे त्याच्या तेच याच्यात आता आपण लग्नातला. 5 दिवस लग्न राहते 5-6 दिवस पहिले साडी पाणी आणि भरायचे ना? धोतर नसेल. हो, पाणी भरल्यानंतर मग साडी यांना काय नव्हतं. करायचं? ते साडी कापड म्हणून नव्हतं. एखादं वापरलेलं. लुगडा नवीन आणि मग जो ते उरलेलं अन्न 100-150 असायचं त्यांच्याकडे, हो, हो. तो सगळं उरलेलं अन्न यांना घेऊन जावं लागायचं. हो. 25-30 रुपये मिळतात. मग त्याच्या इथे 5 दिवस आपला जेवण आहे हो आणि उरलेला राहिला तो घरी पोराबासाठी आणणार हो. अच्छा म्हणजे तोच तुमचं उत्पन्न उत्पन्न असं होते. असा आहे तो. त्याला ते- नाही ते आमच्याकडे ते ना ते भोई समाजामध्ये दिसत, ते इकडे नाही दिसत. इथं भंडारा गोंदियामध्ये पालखीचा जो प्रमाण आहे ना, पालखी वाहने वगैरे कधी होतं का आपल्याकडे? तो इकडचा विषय. मी घेतलाय नाव यांचं. तो प्रकार यांच्या पण घेऊन घ्या ना. हो. पुन्हा थोडस नदी किनाऱ्यावर बरं वाटला, रिफ्रेश झाला. आता हे परत नाही आता झाडे म्हणून आले का? गाडी मांडून आले तर सकाळी पाहिजे. ते बघा झाडे बांधून आले ते सकाळी काढते. अच्छा, तुम्हाला लोकं कोणत्या वेळेस भेटू शकतात घरी तर ते याच्यावरूनच कळतंय आता. तुझा कॅमेरा जवळ हा, तसं घ्या. त्यांच्या कॅमेरा अंधारात फोटो फुलचंद देवगडे तुम्ही ना कुठेतरी सरांच्या ना फारच एक झालं. कधी ते सरांचं- तेच म्हणजे मग यांना कोणाला भेटायचं आहे काय करायचं आहे त्याच्यासाठी मोबाईलमध्ये दम नाही राहिला का? कारण सरांचं विजिट जे झालं ना ते डुक्कर पालनाकडे झालं, फिशकडे नाही झालं. फिशकडे मग- सरांनी सांगितलं